नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स ह्या 2 नंबरच्या टॉपिकमधला पॉईंट पाहणार होतो. ब्लास्टुलेशन. त्याच्या आधी आपण काल सुरुवात केली होती क्लिव्हेजला. तर क्लिव्हेज म्हणजे काय? फर्टिलाइज्ड एगची डिव्हिजन किंवा झायगोटची डिव्हिजन याला आपण क्लिव्हेज म्हणतो. क्लिव्हेजमध्ये तयार होणाऱ्या डॉटर सेल्सना आपण ब्लास्टोमियर म्हणतो. ह्युमन बिईंगमध्ये क्लिव्हेज हे होलोब्लास्टिक असतं आणि तयार होणाऱ्या सेल्स ह्या आकाराने छोट्या छोट्या होत राहतात, कारण मध्ये गॅप नसतो किंवा रेस्ट पिरियड नसतो. याच्यानंतर पहिलं क्लिव्हेज होतं तेव्हा एकाच्या 2 सेल्स होतात. नंतर सेकंड क्लिव्हेजला 2च्या 4 सेल्स होतात. थर्ड क्लिव्हेजला 4च्या 8 होतात. नंतर 8च्या 16 होतात. त्या स्टेजला आपण मोर्युला म्हणतो. मोर्युला झाल्यानंतर तयार पुन्हा सेल्स वाढत जातात आणि त्यामध्ये 2 पार्ट होतात. एक इनर मास ऑफ सेल आणि आउटर सेल्स. आउटर सेल्स कडेला पेरिफेरीला अटॅच होतात आणि इनर मास ऑफ सेल एका बाजूला अटॅच होतं. त्यामुळे एका ठिकाणी किंवा सेंटरला किंवा साधारणतः एका बाजूला कॅव्हिटी तयार होते. त्याला आपण ब्लास्टोसिस्ट असं म्हणतो. आउटर लेअरच्या सेल अरेंज झालेल्या आहेत, त्याला नंतर आपण ट्रोफोब्लास्ट म्हणतो. अर्ली ब्लास्टोसिस्टची डायग्रॅम आपल्याला अशी दिसते. सेकंड डायग्रॅममध्ये लेट ब्लास्टोसिस्टची डायग्रॅम दाखवलेली आहे. आपण आता ब्लास्टुलेशनपासून सुरुवात करूया. ब्लास्टुलेशन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॉलो ऑर मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट. म्हणजे तुम्ही सिंपल असं म्हणू शकता, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला इज कॉल्ड ॲज ब्लास्टुलेशन. ब्लास्टुला तयार होण्याची प्रक्रिया त्याला आपण ब्लास्टुलेशन असं म्हणतो. द एम्ब्रियो दॅट एंटर्स द युटेरस remains floating in the uterine cavity for 2 to 4 days after its entry. एम्ब्रियो ज्या वेळेला युटेरसमध्ये एंट्री करतो तर एंट्री केल्यानंतर साधारणतः 2 ते 4 दिवस तो युटेराईन कॅव्हिटीमध्ये फ्लोट होत राहतो. दॅट इज टिल द एंड ऑफ 7th डे, साधारणतः 7th डे आफ्टर फर्टिलायझेशनपर्यंत. द आउटर लेअर ऑफ सेल्स सीन इन द मोर्युला नाव फॉर्म द लेअर ऑफ ट्रोफोब्लास्ट. वरच्या डायग्रॅममध्ये बघा, तिथं बाहेरच्या ज्या लेयर्स दाखवलेला आहे सेलचा त्याला आपण ट्रोफोब्लास्ट म्हटले. पहिल्यामध्ये त्या थोड्याशा थिक आहेत, दुसऱ्या डायग्रॅममध्ये त्या थोड्याशा थिन झालेल्या आहेत. त्याचे बघा, सेल्स ऑफ द ट्रोफोब्लास्ट बिगन टू ॲब्सॉर्ब ग्लायकोजेन रिच युटेराईन मिल्क. ह्या सेल्स ग्लायकोजेन रिच युटेराईन मिल्क म्हणजे युटेरसने सिक्रीट केलेलं सिक्रिशनमधलं ग्लायकोजेन सिक्रीट ॲब्सॉर्ब करायला सुरुवात करतात. द ब्लास्टोसिस्ट डबल इन साईज आणि त्याचा आकार वाढतो 0.15 mm टू 0.30 mm, म्हणजे साधारणतः दुप्पट होतो. विथ मोर फ्लुइड एंटरिंग इनसाइड द ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी इज फॉर्म. जसं जसं पाणी आतमध्ये जास्त जातं तसं इनर मास ऑफ सेल एका बाजूला अटॅच होतं आणि साधारणतः एक कॅव्हिटी तयार होते आतल्या बाजूला. दीज आउटर सेल्स बिकम फ्लॅट अँड आर कॉल्ड ट्रोफोब्लास्ट. बाहेरच्या सेल ह्या फ्लॅट बनतात आणि त्याला आपण ट्रोफोब्लास्ट म्हणतो. सिन्स दे हेल्प ओनली इन ऑब्सॉर्बिंग न्यूट्रिशन फॉर द डेव्हलपिंग एम्ब्रियो. आता इथे तुम्ही लक्षात ठेवायचं नीटसाठी, CETसाठी आणि बोर्डच्या MCQसाठी की ट्रोफोब्लास्ट सेलचं काम काय. ट्रोफोब्लास्ट सेल आपल्याला ब्लास्टुलामध्ये पाहायला मिळतात, त्या बाहेरच्या बाजूला असतात. त्याचं काम फक्त न्यूट्रिशन मिळवणं आहे. द इनर लार्जर सेल्स फॉर्म इनर सेल मास ऑर एम्ब्रियोब्लास्ट. आणि इनर मास ऑफ सेलपासून तयार होतं एम्ब्रियोब्लास्ट आणि याच्यापासूनच प्रॉपर एम्ब्रियो डेव्हलप होतो. दीज रिमेन अटॅच्ड टू द ट्रोफोब्लास्ट ऑन ओनली वन साईड. तुम्ही डायग्रॅममध्ये बघा, त्या बाहेरच्या सेलच्या रिंगला एका बाजूला रेड कलरच्या इनर मास ऑफ सेल अटॅच झालेल्या आपण पाहिल्या. त्याला आपण एम्ब्रियोब्लास्ट किंवा इनर मास ऑफ सेल असं म्हटलं. द ट्रोफोब्लास्ट सेल्स इन कॉन्टॅक्ट विथ एम्ब्रियोनल नॉब आर कॉल्ड सेल्स ऑफ रॉबर. आता हे नीटसाठी लक्षात ठेवायचे. काय बघा, ज्या ट्रोफोब्लास्टच्या सेल्स इन कॉन्टॅक्ट विथ एम्ब्रियोनल नॉबच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात त्याला आपण सेल्स ऑफ रॉबर असं म्हणतो. रॉबर सायंटिस्टचं नाव आहे. ॲट धिस स्टेज द ब्लास्टोसिस्ट शोज पोलॅरिटी. यावेळेला ब्लास्टोसिस्ट पोलॅरिटी दाखवतं, म्हणजे 2 पोल दाखवतं. द साईड विथ इनर सेल मास इज द एम्ब्रियोनल एंड. ज्या बाजूला एम्ब्रियोनच्या इनर सेल अटॅच झालेले असतात त्याला एम्ब्रियोनल एंड म्हणतात. आणि त्याची जी अपोजिट साईड आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ एम्ब्रियोनल एंड, म्हणजे 2 एंड. एम्ब्रियोनल एंड ज्या बाजूला इनर मास ऑफ सेल असतं आणि त्याची विरुद्ध बाजू अपोजिट साईड अ एम्ब्रियोनल एंड.
बाय द एंड ऑफ 7th डे म्हणजे 7व्या दिवसाच्या शेवटी द ब्लास्टोसिस्ट इज फुल्ली फॉर्म म्हणजे ब्लास्टोसिस्ट तयार झालेलं असतं. इथेही प्रश्न असू शकतो, ब्लास्टोसिस्ट फुल्ली कधी फॉर्म होतं? 7th डेच्या एंडला. इट इज नाऊ रेडी फॉर इम्प्लांटेशन. आता ते रेडी असतं इम्प्लांटेशन म्हणजे युटेरसमध्ये रुजण्यासाठी, अटॅच होण्यासाठी. अँड गॅस्ट्रुलेशन, त्याच्या पुढची प्रोसेस असते गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशन म्हणजे गॅस्ट्रुला तयार होणं. द फंक्शन ऑफ झोना पेलुसिडा इज टू प्रिव्हेंट इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ ॲट ॲन ॲबनॉर्मल साईट. लक्षात घ्या, आपण जे ओहमचं स्ट्रक्चर पाहिलं त्याच्यामध्ये पहिला लेअर होता व्हायटेलाईन मेम्ब्रेन, दुसरा लेअर होता झोना पेलुसिडा आणि ह्याच झोना पेलुसिडाच्या लेअरवरती स्केलसारख्या सेल करोना रॅडिएटाच्या लावलेल्या होत्या. त्यामुळं ह्या झोना पेलुसिडा असल्यामुळं कुठेही एम्ब्रिओ इम्प्लांट ॲबनॉर्मल साईटला होत नाही, हे लक्षात ठेवायचे. इट डज नॉट एक्सपोज द स्टिकी अँड फॅगोसायटिक ट्रोफोब्लास्ट सेल्स टिल इट रिचेस द इम्प्लांटेशन साईट. म्हणजे हा झोना पेलुसिडा इम्प्लांट होण्यासाठी स्टिकी आणि फॅगोसायटिक साईट देत नाही त्या एम्ब्रिओला इम्प्लांट होण्यासाठी, जोपर्यंत तो प्रॉपर जागी जात नाही, म्हणजे विथिन द युटेरस. हेन्स झोना पेलुसिडा नाऊ रप्चर. इम्प्लांटेशन जेव्हा होतं तेव्हा झोना पेलुसिडा काय होतो? रप्चर होतो. त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, लक्षात घ्या. इम्प्लांटेशन बघा आता. इम्प्लांटेशन, द ब्लास्टोसिस्ट आफ्टर इट्स फॉर्मेशन, ब्लास्टोसिस्ट तयार झाल्यानंतर गेट्स इम्प्लांटेड और एम्बिडेड. इम्प्लांटेड म्हणजेच एम्बिडेड इंटू एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. एंडोमेट्रियम काय पाहिलं आपण? इनर लाइनिंग ऑफ युटेरस. त्याच्यामध्ये एम्बिडेड होतो, बुडतो, इम्प्लांट होतो. दिस प्रोसेस युजली बिगन्स ऑन 7th डे आफ्टर फर्टिलायझेशन अँड बाय द एंड ऑफ 10th डे म्हणजे 7th दिवसापासून 10th दिवसापर्यंत ही कंप्लीट होते. द एम्ब्रिओ इज कम्प्लिटली बरीड. बरीड म्हणजे पुरून घेतला जातो, गाडून घेतला जातो. याचाच अर्थ लक्षात घ्या, डीपली तो जाऊन बसतो, खोलवर जाऊन बसतो इनसाइड द एंडोमेट्रियम. द एम्ब्रिओ युजली इम्प्लांट इन द रिजन ऑफ फंडस ऑफ युटेरस. आणि युटेरसच्या कुठल्या भागामध्ये तो इम्प्लांट होतो? तर फंडसच्या भागामध्ये. आपण ज्यावेळेला फिमेलमधली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली त्यावेळेला युटेरस पाहिलं होतं आणि युटेरसचे 3 भाग पाहिले होते, त्याच्यामध्ये फंडस हा एक भाग होता. In the process of embryo attaches itself by its embryonic pole. embryonic pole ni तो attach होतो close to the endometrium. The trophoblast cells of animal pole have the power to stick to the uterine wall. आणि ट्रोफोब्लास्ट ज्या सेल्स आहेत ॲनिमल पोलच्या बाजूच्या, त्याच्याकडे अशी पॉवर निर्माण होते की ते युटेराईन वॉलला स्टिक होतं, स्टिकमध्ये अटॅच होतं. रॅपिड डिव्हिजन ऑफ ट्रोफोब्लास्ट सेल्स लाईंग अगेन्स्ट द एम्ब्रियोनल नॉब टेक्स प्लेस. आणि एम्ब्रियोनल नॉब जो आहे त्या बाजूच्या ट्रोफोब्लास्टच्या सेलची डिव्हिजन फास्ट होते. इट रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ 2 डिस्टिंक्ट लेयर. त्यामुळे तिथं 2 वेगवेगळे लेयर्स तयार होतात आणि त्या लेयर्सला काय म्हणतात बघा? syncytotrophoblast and cytotrophoblast. The outer layer syncytotrophoblast is syncytium, that is layer of protoplasm. कशाचा लेयर आहे? प्रोटोप्लाझम विथ मेनी न्यूक्लिया. भरपूर न्यूक्लियस असतात. आपण 8वा 11वी मध्ये झालं होतं सिन्सियल कंडिशन. आपण मसलमध्ये पाहिले होते. मसलमध्ये मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशन जेव्हा येते तेव्हा त्याला आपण सिन्सियल कंडिशन असं म्हटलं होतं. तर त्याच्यावरती हा शब्द आधारित आहे. इट गिव्ज आउट प्रोसेस विच एक्सटेन्सिव्हली इन्व्हेड एंडोमेट्रियम. आणि याच्यामध्ये एंडोमेट्रियमचा पण सहभाग येतो किंवा एंट्री होते. द लायटिक एन्झाईम सिक्रिटेड बाय ट्रोफोब्लास्ट रप्चर एंडोमेट्रियल सेल. ट्रोफोब्लास्ट एक लायटिक एन्झाईम सिक्रिट करतात, त्याच्यामुळं एंडोमेट्रियमच्या सेल रप्चर होतात. देअर बाय मेकिंग ए बरो. बरो म्हणजे काय? एक बीळ, छिद्र किंवा लपण्यासाठी जागा, त्याला आपण बरो असं म्हणतो. इन टू विच एम्ब्रिओ बिगन्स टू गेट इम्प्लांटेड. त्याच्यामध्ये एम्ब्रिओ इम्प्लांट होतो. बाय द एंड ऑफ 10th डे द होल एम्ब्रिओ इज डीपली एम्बेडेड इन टू द एंडोमेट्रियम. 10व्या दिवशी तो पूर्ण एम्बेडेड झालेला असतो, कम्प्लिटिंग द प्रोसेस ऑफ इम्प्लांटेशन. आणि यामुळं इम्प्लांटेशनची प्रोसेस काय होते? कंप्लीट होते. द इनर लेअर ऑफ सेल्स इज कॉल्ड cytotrophoblast. Cells with defined membrane. Since the cells retain their cell boundaries
आणि याच्यामध्ये सेल बाउंड्रीज काय केल्या जातात,